विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आमचे बामणीचे भक्त बारागाव ग्रुपला वेळोवेळी ज्यांचं सहकार्य असतं, आज त्यांचं हे नाश्ता आहे बघा. आणि ते या ठिकाणी आपल्या मठाचे या फळाचे महंत बाबा या ठिकाणी त्यांना श्रीफळ देत आहेत. त्यांचं काहीतरी भाग्य आणि बामणी भक्तांच्या वतीनं मोरे दादा ते स्वीकारत आहेत. धन्यवाद रामकृष्ण. आणि पुन्हा पुढच्या वर्षी श्रीफळ आहे बरं पंक्तीचं. वा वा दरवर्षी आता इथे सप्ताह होणार. टाळी वाजवा, टाळी टाळी वाजवा. वा. आणि तू राहील बर का खटके घेऊंडा घेऊंडा रावसाहेब भाऊ खटके नारळ राहिलं होतं ते घेऊन जा. आणि ते पुढच्या वर्षी ते नारळ आहे बरं का. आणि ते 7 दिवस झाले सेवा करतात. पुढच्या वर्षी याच वेळेला इथे कथा होणार आहे बरं का. वा 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 वा. आणि पुढच्या वर्षी दुसरे महाराज बोलू कथेला. आणि ते 7 दिवस झाले सेवा करतात. उद्धव महाराज काजळे त्यांचे एक नारळ राहिलेलं आहे, ते पंक्तीचं नारळ घेऊन जा. उद्धव भाऊ काजळे पिंपळगाव या ठिकाणी बाबाच्या हाताना श्रीफळ स्वीकारत आहेत. उद्धव भाऊ तुम्ही खूप सेवा केली बरं. वाढायची, पुन्हा दिंडीमध्ये चालायची, हरिपाठात नाचायची. धन्यवाद तुम्हाला. काय नाव? उद्धवराव काजळे पिंपळगाव यांचं हे पंक्तीच्या मानाचं श्रीफळ त्यांना आपण देत आहोत. पुढच्या वर्षी त्यांनी इथे पंगत करायची आहे बरोबर. वाजवा पुंडली कवरदे हरिविठ्ठल. दरवर्षी चालू ठेवणं वर्षाला बोर्डीकर राज्यमंत्री यांची दुपारची काल्याची पंगत आहे आणि पुढच्या वर्षी त्या इथे आल्या पाहिजे असं सर्वांनी आग्रह धरायचा. त्यांना इथे येऊन पंगत द्यायची. दर तिसऱ्या वर्षी त्यांची पंगत राहते. पुढच्या वर्षी त्यांना इथे आपण बोलू फुगडी खेळायला. बरोबर आहे ना. तर टाळी वाजवा बरं. टाळी वाजवा. सर्वांनी तिथे गेल्याच्या नंतर की तुम्ही आमच्या बरोबर इथे प्रदक्षिणेला या. कारण या मीडियाच्या माध्यमातून हे आपले जे सज्जन महाराज आहेत हे त्यांना हे सगळं पाहायला मिळाले, बोर्डीकरांना मिळाले. मीडियावाले आपण सुद्धा त्यांना सांगा हा आनंद सोहळा म्हणा, तुम्ही इथे पुढच्या वर्षी या आणि पंगत करा आणि आमच्या बरोबर फुगडी खेळा. धन्यवाद. कारण हा ब्रह्मानंद स्वर्गात सुद्धा नाही, म्हणून आपण या आवर्जून येतील त्या सर्वांच्या विचार